नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रमाने येणारे अक्षर या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. तर क्रमाने येणारे अक्षर मध्ये आपल्याला सर्वात पहिला प्रश्न दिला आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षराचा पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचंय आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न दिलेला आहे बी डी जी के पी फी आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे पी हे अक्षर आपल्याला बघायचंय. बी झाल्यानंतर डी, जी, परत के, पी, फी आणि प्रश्नचिन्ह. तर बी हे अक्षर इंग्रजी वर्णमालेनुसार 2 नंबरला आहे. त्यानंतर डी हे अक्षर 4 नंबरला आहे. जी हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 7 नंबरला आहे. के हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 11 नंबरला आहे. पी हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 16 नंबरला आहे आणि व्ही हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 22 नंबरला आहे. तर या क्रमिकेचा जर विचार केला तर 2 चे 4 झालेत म्हणजे 2 चा फरक आहे. 4 चे 7 झालेत म्हणजे 3 चा फरक आहे. 3 चे 11 झालेत याचा अर्थ 4 चा फरक आहे. 11 चे 16 म्हणजे 5 चा फरक आहे आणि 16 चे 22 म्हणजे 6 चा फरक आहे. म्हणजे नक्कीच इथं आपल्याला 7 चा फरक देऊन 29 नंबरचा अक्षर आपल्याला लिहायचंय. परंतु इंग्रजी वर्णमालेमध्ये 29 अक्षर नाही, तर आपल्याकडे इंग्रजी वर्णमालेमध्ये फक्त 26 अक्षर आहेत. मग 27 नंबरचा अक्षर ए असेल, 28 नंबरचा अक्षर बी असेल आणि 29 नंबरचं जे अक्षर आपल्याला काढायचंय ते अक्षर असेल सी. सी फॉर कॅट. आणि सी फॉर कॅट हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आलेलं आहे. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4 सी. तर असाच पुढील प्रश्न बघूयात आपण, जो आपल्याला दिलेला आहे. बघा, प्रश्न दिलेला आहे जे एल एन पी आर टी आणि प्रश्नचिन्ह. तर बघा, जे हे एबीसीडी मध्ये 10 नंबरला आहे. एल 12, एन हे अक्षर 14 नंबरला आहे. पी हे अक्षर 16 नंबरला आहे. आर हे अक्षर 18 नंबरला आहे आणि टी हे अक्षर 20 नंबरला आहे. म्हणजे या 2 घटकामध्ये 2 चा फरक आहे. तसाच या 2 घटकामध्ये पण 2 चाच फरक आहे. या 2 घटकामध्ये पण 2 चाच फरक आहे. या 2 घटकामध्ये पण 2 चाच फरक आहे. या 2 घटकात पण 2 चाच फरक आहे. नक्कीच प्रश्नचिन्हाच्या जागी 22 नंबरचं अक्षर आपल्याला लिहायचंय आणि 22 नंबरला फी हे अक्षर येतं आणि हे फी हे अक्षर हे पर्याय क्रमांक किती मध्ये आले? पर्याय क्रमांक सी मध्ये आले. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये आलेले आहे फी हे अक्षर. आणि या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे पर्याय क्रमांक सी, फी. तर पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 2 घटक दिलेले आहेत आणि या 2 घटकांचं उत्तर काय येते ते बघूयात. आपल्याला घटक दिलाय यू आणि ई. त्यानंतरचा घटक दिलाय फी आणि डी. त्यानंतरचा घटक दिलाय डब्ल्यू आणि सी. त्यानंतरचा घटक दिलाय एक्स आणि बी. त्यानंतरचा घटक दिलाय वाय आणि ए. आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेतले घटक काढायचे आहेत. तर यू हे अक्षर आपल्याला माहितीये वर्णमालेमध्ये 21 नंबरला येतं आणि ई हे अक्षर वर्णमालेमध्ये इंग्रजी वर्णमालेमध्ये 5 नंबरला येतंय. फी हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 22 नंबरला येतंय. तर डी हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 4 नंबरला येते. डब्ल्यू हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 23 आणि सी हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 3 नंबरला. एक्स हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 24 नंबरला आणि बी हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 2 नंबरला. वाय हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 25 नंबरला आणि ए हे अक्षर 1 नंबरला येतं. तर जर आपण पहिल्या अक्षराचा विचार केला तर 21 नंबरचा अक्षर, परत 22, 23, 24, 25. आता नक्कीच पहिलं अक्षर 26 नंबरचं पाहिजे. 26 नंबरला आपल्याला माहिती झड हे अक्षर येतं. तर झडनं सुरुवात झालेले 3 पर्याय आहेत.
हा पर्याय तर आपलं उत्तर होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 1 तर आपलं उत्तर होऊ शकत नाही. त्यानंतर बघा 5 नंबरचा 4 नंबर झालाय 1 न माग, 4 चा 3 नंबर झालाय 1 न माग, 3 चा 2 नंबर झालाय 1 न माग, 2 चा 1 नंबर झालाय आणि 1 चा आता किती होईल? इंग्रजी वर्णमालेमध्ये 1 या अक्षरापासून आपण परत मागे आलो तर 26 नंबरचं अक्षर मिळतं आणि तेच अक्षर आपलं झडच आहे. म्हणजे याचा अर्थ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी, झड झ. असाच पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न दिलेला आहे बघा. अशा 2 घटकांची वर्णमाला दिलेली आहे. सी एक्स, त्यानंतर एफ यू, त्यानंतर आय आर, त्यानंतर एल ओ आणि आपल्याला इथं प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे. बघा सी हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 3 नंबरला आणि एक्स हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 24 नंबरला आहे. एफ हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 6 नंबरला आहे. यू हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 21 नंबरला आहे. आय हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 9 नंबरला आणि आर हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 18 नंबरला आहे. एल हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 12 नंबरला आहे आणि इंग्रजी वर्णमालेमध्ये 12 नंबरला आहे आणि त्याचा सोबती यू ओ हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 15 नंबरला आहे. तर आपण पहिल्या घटकाचा जर विचार केला 3 नंबर, 6 नंबर, 9 नंबर, 12 नंबर, नक्कीच सुरुवातीचा घटक आपल्याला 15 नंबरचा लिहायचा आहे आणि 15 नंबरला ओ हे अक्षर येतं. आणि त्यानंतर बघा दुसरा घटक 24, 24 चे 21 म्हणजे 3 न कमी, 21 चे 18 म्हणजे 3 न कमी, 18 चे 15 म्हणजे 3 न कमी आणि मग 15 चे 3 न कमी केल्यानंतर 12 होतील आणि 12 नंबरला एल हे अक्षर येतं. म्हणजे आपलं योग्य असं उत्तर असणार आहे ओ एल, जे पर्याय क्रमांक बी मध्ये आलेलं आहे ओ एल. या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे ओ एल, पर्याय क्रमांक बी. असाच पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न आहे एक्स टी पी एल एच आणि प्रश्नचिन्ह. बघा एक्स हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये 24 नंबरला आहे. टी हे अक्षर 20 नंबरला आहे. पी हे अक्षर 16 नंबरला आहे. एल हे अक्षर 12 नंबरला आहे आणि एच हे अक्षर 8 नंबरला आहे आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षर येईल ते काढायचंय. बघा या दोन्ही मध्ये 4 न कमी झालेलो आहेत आपण, परत इथं पण 4 न कमी झालो, परत इथं पण 4 न कमी झालो आणि इथं पण 4 न कमी झालो. याचा अर्थ 8 मधून पण आपल्याला 4 न कमी होऊन इथं 4 नंबरचा घटक लिहावा लागेल आणि 4 नंबरचा घटक हा इंग्रजी वर्णमालेमध्ये डी हा आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असेल आणि डी हे आपलं योग्य असं याचं उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न बघूया. पुढला प्रश्न आहे बघा ए ई आय ओ आणि याचं योग्य असं उत्तर असणार आहे यू, कारण इथं काही आपल्याला नंबर द्यायची काही गरज नाही. ए ई आय ओ यू हे स्वर आहेत, इंग्रजी वर्णमालेमधील स्वर आहेत आणि यू या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे जे पर्याय क्रमांक डी मध्ये आलेलं आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न आहे बघा 3 ए, त्यानंतर 5 सी, इथं जरा असं प्रिंट मिस्टेक झालेली आहे, इथं 5 हा अंक आहे, 5 सी, त्यानंतर 7 ई, त्यानंतर 11 जी. तर जर आपण अंकाचा विचार केला 3 5 7 आणि इथं जरासा फरक लांबलाय, याचा अर्थ 3 5 7 9 पाहिजे होतं पण 9 दिलं नाही. याचा अर्थ 3 5 7 11 ह्या मूळ संख्या आहेत म्हणजे नक्कीच प्रश्नचिन्हाच्या जागी पहिला अंक 13 येईल, कारण 12 या नंतरचा अंक आहे पण 12 हे काय मूळ अंक
नाही. तर 13 इथं आहे हे दोन पर्याय इथं कटले. पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 1 हे दोन पर्याय कटतात. त्यानंतरच ए हे अक्षर 1 नंबरला आहे, सी हे अक्षर 3 नंबरला आहे, ई हे अक्षर 5 नंबरला आहे, जी हे अक्षर 7 नंबरला आहे. याचा अर्थ आपल्याला 9 नंबरचं अक्षर इथं लिहायचंय. 9 नंबरला आपल्याकडं आय हे अक्षर आहे. म्हणजे 13 आणि आय, 13 आय या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे, जे पर्याय क्रमांक सी मध्ये आलेलं आहे. पर्याय क्रमांक सी 13 आय या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे. पुढील प्रश्न बघूयात. पुढला प्रश्न आहे बघा. एडीजी काय दिलेलं आहे? ए डी जी, त्यानंतर एच के आणि एन आणि प्रश्नचिन्ह. तर बघा, ए चा नंबर 1, डी चा नंबर 4, जी चा नंबर 7, त्याच्यानंतर एच चा नंबर 8, के चा नंबर 11, एन चा नंबर 14. तर लक्ष द्या, शेवट या पहिल्या घटकाचा 7 न झाला, त्याच्यानंतर 8 न सुरुवात झाली. नक्कीच इथं 15 न 14 न शेवट झालाय, म्हणजे सुरुवात 15 न पाहिजे. 15 नंबरला कोणतं अक्षर येतंय? तर ओ हे अक्षर येतंय आणि ओ हे पर्याय क्रमांक 1 मध्येच आलंय. पुढील आणखी काही विचार करूयात, अजून काय होईल. तर या दोन्ही मध्ये बघा 3 चा फरक आहे, इथं पण 3 चा फरक आहे, या दोन्ही 3 चा फरक आहे, या दोन्ही घटकांमध्ये 3 चा फरक आहे. नक्कीच मग इथं 3 चा फरक देऊन 18 नंबरचा अक्षर आणि या दोन्ही 3 नंबरचा फरक देऊन 21 नंबरचा अक्षर असं आपलं योग्य असं उत्तर असणार आहे. मग 15 नंबरला ओ, 15 नंबरला ओ, 18 नंबरला आर आणि 21 नंबरला यू, म्हणजे ओ आर यू या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 1 ओ आर यू. पर्याय क्रमांक 1 ओ आर यू. तर असाच पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न दिलेला आहे आपल्याला. ओ के आर, त्याच्यानंतर डब्ल्यू एस झड, त्यानंतर के जी एन आणि प्रश्नचिन्ह. तर बघा, इंग्रजी वर्णमालेनुसार ओ चा नंबर 15, के चा 11, आर चा 18, डब्ल्यू 23, एस 20, झड 26. एस चा 19 नंबर आहे, सॉरी, एस चा 19, के 11, जी 7, एन 14. तर पहिल्या दोन घटकामध्ये 4 न कमी आणि दुसऱ्या दोन घटकामध्ये +7. पहिल्या दोन घटकात 4 कमी, दुसऱ्या दोन घटकात 7 जास्त. पहिल्या दोन घटकात 4 कमी, दुसऱ्या दोन घटकात 7 जास्त. असं आपल्या पर्यायामध्ये कुठं झालेलं आहे ते बघायचंय. यल पहिला पर्याय दिलेला आहे बघा, यल, आय आणि पी. यल चा नंबर आहे 12, आय 9. पहिल्यांदा आपल्याला 4 न कमी पाहिजे, याचा अर्थ पहिल्यांदा 3 न कमी झाले. हे काही या प्रश्नाचं उत्तर होऊ शकणार नाही. त्यानंतर यम 2 नंबरचा पर्याय, आय आणि पी. यम हे अक्षर 13 नंबरला आहे, आय हे अक्षर 9 नंबरला आहे आणि पी हे अक्षर 16 नंबरला आहे. नक्कीच इथं तसं झालेलं आहे. पहिल्यांदा 4 न कमी, दुसऱ्या दोन घटक 7 न वाढून, म्हणजे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. आपण पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा व्हेरीफाय करून पाहूया. त्यामध्ये दिलेलं आहे टी एम क्यू, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये आलेलं आहे. टी हे अक्षर 20 नंबरला, एम हे अक्षर 13 नंबरला. इथं आपण -7 झालेलो आहे. याचा अर्थ हे या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. आता शेवटचा पर्याय आपल्याला बघायचा आहे, एच, एल आणि ई. तर एच हे अक्षर 8 नंबरला,
एल हे अक्षर 12 नंबरला, इथं +4 झाले, आपल्याला -4 जायचंय. याचा अर्थ हे काही या प्रश्नाचं उत्तर होऊ शकणार नाही. म्हणजे आपलं योग्य असं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 MIP. आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 MIP. पुढील प्रश्न बघूयात, जो आपल्याला दिलेला आहे. C 1 L, त्यानंतर F 4 आणि O, त्यानंतर I 9 आणि R, त्यानंतर L 16 आणि U. तर बघा अंकाचं लक्ष देऊ. 1 4 9 16 हे पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे 1 झाल्यानंतर 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, 4 झाल्यानंतर 3 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, सॉरी 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, 9 झाल्यानंतर 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. नक्कीच पूर्ण वर्ग संख्या पुढली 25 आहे. आता अक्षरांचा विचार करूयात. सी हे अक्षर 3 नंबरला आहे, एफ 6 नंबरला आहे, आय 9 नंबरला आहे, एल 12 नंबरला आहे. नक्कीच आपल्याला 15 नंबरचं अक्षर लिहायचंय, जे की ओ आहे. ओ 25 पासून आलोत आपण. आता ओ 25 इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. याचा अर्थ योग्य असं उत्तर ओ 25 जे पर्याय क्रमांक 3च असणार आहे. पण आपण पुढील घटक पण काढून घेऊयात. एल 12, ओ 15, आर 18, यू 21. नक्कीच आपल्याला इथं 24 नंबरचा अक्षर पाहिजे, जे यक्स आहे. 24 नंबरचा अक्षर पाहिजे, जे काय आहे आपल्या इंग्रजी वर्णमालेमध्ये यक्स हे अक्षर आहे. म्हणजे आपलं योग्य असं उत्तर होणार आहे ओ 25 यक्स, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. ओ 25 यक्स. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न बघा. प्रश्न दिलेला आहे PMT. बघा प्रश्न काय दिलेला आहे. PMT, त्यानंतर OOS, त्यानंतर NQR, MS आणि Q आणि इथं प्रश्नचिन्ह. तर आता बघूयात. P चा नंबर 16, M 13, T 20, O 15, O 15, त्याच्यानंतर S 16, N 14, Q 17, R 18, त्यानंतर M 13, S 19 आणि Q 17. तर या प्रश्नाचं उत्तर कसं काढता येईल ते बघूयात. तर बघा आपण इथं जर लक्ष दिलं, 16, 15 पहिला अक्षर, 14 नंबर, 13 नंबर, म्हणजे 16, 15, 14, 13. नक्कीच 12 नंबरचं अक्षर पहिल्यांदा पाहिजे आणि 12 नंबरला एल हे अक्षर येतं. नंतरचा 2 नंबरचा घटक बघा. 13, 13चे झालेत 15, 15चे झाले तर 17, 17चे झाले तर 19. नक्कीच 19 झाल्यानंतर 2च्या फरकानं 21 नंबरचं अक्षर आपलं उत्तर पाहिजे. 21 नंबरला यू हे अक्षर येतं, LU. त्यानंतर बघा आपल्याकडे घटक आहे 20, 20चा झालाय 16, म्हणजे 4 न कमी. 16चे झाले तर 18, पहिल्यांदा 4 कमी, नंतर 2 कमी, नंतर 1 कमी, आणि आता किती कमी करायला पाहिजेत आपण? 1 कमी. आता 0 कमी, म्हणजे 17च नंबरचा अक्षर. आणि जे किंवा एसचा नंबर चुकलाय, एसचा नंबर चुकलाय. एस हे अक्षर 19 नंबरला आहे. आता बघा नंबर देऊयात, कितीचा फरक आहे बघू द्या.
बघा 20, 19, 18, 17, आता इथं 16 नंबरचा अक्षर, मग 16 नंबरला कोण आहे, तर 16 नंबरचा अक्षर पी हे आहे, म्हणजे आपलं योग्य असं उत्तर होणार आहे एल यू पी. एल यू पी जे पर्याय क्रमांक 4 मध्ये आलेला आहे, एल यू पी. तर यस या अक्षराचा नंबर आपण चुकून दुसरा घेतला होता, जे आपण 16 घेतला होता, पण यस हे अक्षर इंग्रजी वर्णमालेनुसार 19 नंबरला येतं आणि याचं योग्य असं उत्तर होणार आहे एल यू पी. तर पुढील प्रश्न पाहूया. बघा पुढील प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, BS CU त्यानंतर DW आणि इथं प्रश्नचिन्ह. बघा बी चा नंबर 2, एस चा मगाशी चुकला होता, आता नाही चुकणार. एस चा नंबर आहे 19, सी चा नंबर 3, यू PQRS, यू चा 21, डी चा 4, डब्ल्यू 23. तर आता बघा 2, 2 चा 3 झाले, 3 चा 4 झाले, नक्कीच 5 नंबरचं अक्षर आपलं पहिल्यांदा पाहिजे, जे ई आहे. ई हे पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये आलेला आहे, म्हणजे 3 आणि 4 या प्रश्नाचे उत्तर होऊ शकणार नाही. त्यानंतर बघा 19, 19 चे झाले 21, 21 चे झाले 23, 23 चे आता 25 होतील 2च्या फरकानं. 25 नंबरला वाय हे अक्षर येतं, म्हणजे ई वाय हे आपलं योग्य असं उत्तर होणार आहे, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये आलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 1 ई वाय. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न दिलेला आहे बघा, ए सी ई 2 नंबरचा घटक दिलाय, सी ई जी 3 नंबरचा घटक दिलाय, ई जी आय पुन्हा 4 नंबरचा घटक दिलाय, जी आय के 5 नंबरचा घटक, आय के एम, आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय आहे ते काढायचंय. ए चा नंबर आहे 1, सी चा 3, ई चा 5, सी चा 3, ई चा 5, जी चा 7, ई चा 5, जी चा 7, आय चा 9, जी चा 7, आय चा 9, के चा 11, आय चा 9, के चा 11, एम चा 13. तर नीट लक्ष दिलं तर बघा, एक पहिलाच घटक बघू, 3, 5, 7, 9, 1, 3, 5, 7, 9 यावरून 11 नंबरचा घटक हे पहिलं आपलं असणार आहे, 11 नंबरचा घटक, आणि 11 नंबरला के हे अक्षर येतं. त्यानंतर 2 नंबरचा घटक लक्ष दिलं, 3, 5, 7, 9, 11 म्हणजे 13 नंबरचा घटक, आणि 13 नंबरला यम हे अक्षर येतं, म्हणजे के एम हे पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये के एम आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 4 या प्रश्नाचे उत्तर असू शकत नाहीत. त्यानंतरचा घटक बघा 3 नंबरचा 5, 7, 9, 11, 13 म्हणजे 15, 2-2च्या फरकानं, आणि 15 नंबरला ओ हे अक्षर येतं, म्हणजे आपलं योग्य असं उत्तर होणार आहे के एम ओ, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये आलेला आहे के एम ओ, आणि या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे के एम ओ पर्याय क्रमांक 2, के एम ओ पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे बघा, झडझड, त्यानंतर बी ए, त्यानंतर डीबी,
त्यानंतर FC, त्यानंतर HD, आणि आपल्याला एकच अक्षर काढायचे प्रश्नचिन्हाच्या जागी आणि सोबती आहे ई. तर आता बघा, जडचा नंबर 26, B चा 2, A चा 1, D चा 4, B चा 2, F चा 6, C चा 3, H चा 8, D चा 4, H. तर आता बघा, इथं 2 न माग आलो, पुढे गेलो, समजूत आपण 2 न पुढं, इथं पण 2 न पुढं, इथं पण 2 न पुढं, याचा अर्थ इथं पण 2 नच पुढे गेलेलो आहे, आणि नक्कीच इथं 2 न पुढे जाऊन आपल्याला 10 नंबरचा अक्षर लिहावा लागेल, आणि 10 नंबरला काय येतंय हे आपल्याला माहिती आहे. तर काय येतंय, जे हे अक्षर येतं 10 नंबरला, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे, आणि या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2 जे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न दिलेला आहे आपल्याला, छड झड डब्ल्यू फी, त्याच्यानंतर वाय फी यू, त्यानंतर एक्स यू टी, त्यानंतर डब्ल्यू टी एस. यांचे नंबर देऊ, 26, डब्ल्यू हे 23, फी 22, वाय 25, 22 फी, यू 21, एक्स 24, यू 21, टी 20, डब्ल्यू 23, टी 20, आणि एस 19. आणि आता इथं प्रश्नचिन्हाच्या जागेवर 3 अक्षर काढायचे आपल्याला. आपण लक्ष दिलं तर पहिलं अक्षर 26, 25, 24, 23, नक्कीच 22 नंबरचा अक्षर आपलं पहिल्यांदा सुरुवातीच्या उत्तरामध्ये असणार आहे. 22 नंबरला फी हे अक्षर येतं, म्हणजे सुरुवात आपली फी न होणार आहे, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये आणि 4 मध्ये आलेली नाही. त्यानंतर दुसरा घटक बघा, 23, 22, 21, 20, म्हणजे नक्कीच 19, एक न कमी झालो आपण. 19 नंबरला यस हे अक्षर येतं, म्हणजे फी आणि यस दोन्ही पर्यायामध्ये असल्यामुळं अजून काही आपल्याला उत्तर सापडलेलं नाही. त्यानंतर तिसरा घटक 22, 21, 20, 19, म्हणजे एक न कमी जाता असल्यामुळं आपल्याला 18 नंबरचा घटक लिहायचा आहे, आणि 18 नंबरला आर हा घटक येतो, म्हणजे आपलं योग्य असं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2 फी एस आर. या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2 फी एस आर. पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न दिलेला आहे बघा, ए के एल, त्यानंतर पी एल एम, त्यानंतर सी एम एन, आणि त्यानंतर डी एन ओ आणि प्रश्नचिन्ह. तर आता बघा, ए हे अक्षर 1 नंबरला, के 11, एल 12, बी 2, एल 12, एम 13, सी 3, एम 13, एन हे अक्षर 14, डी हे अक्षर 4, एन हे अक्षर 14, ओ हे अक्षर 15. तर बघा, सुरुवात 1, सुरुवातीचा अक्षर 2, 3, 4, नक्कीच सुरुवातीचा अक्षर 5 नंबरचा पाहिजे, जे की ई हे अक्षर असेल, आणि ई हे अक्षर पर्याय क्रमांक 2 मध्ये आलेलं नाही, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 तर होऊ शकत नाही. 2 नंबरचा घटक जर लक्ष दिला, 11, 12, 13, 14, नक्कीच 15 नंबरचा घटक आपलं उत्तर असणार आहे 2 नंबरला, आणि 15 नंबरला ओ हे अक्षर येतं, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये आलेलं नाही, म्हणजे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर होऊ शकत नाही.
त्यानंतरच्या 3 नंबरच्या घटकावर लक्ष दिलं तर 12, 13, 14 आणि 15 म्हणजे 12, 13, 14, 15, 16. 16 नंबर येतं ईओपी. या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे ईओपी, पर्याय क्रमांक 4. आणि आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4 ईओ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आकृती कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.